आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। ऑल इंडिया पॅन्थरच्या मागणीची RSS कडून तात्काळ दखल। हिंदू संमेलनासाठी मिलिंद एकबोटेऐवजी सामाजिक कार्यकर्ते गजाभाऊ महाजन यांचे व्याख्याते म्हणून निवड। सौंदलगा येथे 5 एप्रिल रोजी शताब्दीनिमित्त होणाऱ्या विशाल हिंदू संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद एकबोटे येणार होते। मात्र मिलिंद एकबोटे हे भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी असल्याने तसेच त्यांची भाषणे जातीवादी, संविधान विरोधी व हिंदू मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारी असल्याने त्यांना या संमेलनामध्ये व्याख्याने म्हणून बोलावू नये। त्यांच्या व्याख्यानावर बंदी घालून बेळगाव जिल्ह्यातही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे, शहर अध्यक्ष संदीप माने व कार्यकर्ते यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली होती। मिलिंद एकबोटे यांच्यावर जातीय दंगली भडकवणे, संविधान विरोधी भाष्य करणं, सामाजिक सलोखा बिघडवणारी भाषणे करत असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, जिल्ह्यामध्ये बंदी घालण्यात आली आहे, अशी पार्श्वभूमी असल्याने या व्याख्यात्याला बोलावून सामाजिक वातावरण गढूळ करू नये या मागणीची तातडीनं दखल घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी अभय मानवी यांनी मिलिंद एकबोटे यांच्याऐवजी सामाजिक कार्यकर्ते गजाभाऊ महाजन यांना पाचारण केलं आहे। सर्व समाजाला एकत्र घेऊनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी काम करतील। इथून पुढे काही अडचण आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पॅन्थर सेनेला साथ देईल, अशी ग्वाही अभय मानवी यांनी यावेळी दिली। हिंदू संयोजन समितीने तातडीनं मागणी मान्य करून व्याख्याते बदलल्याने ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीनं अभय मानवी व समितीचे संविधानाच्या प्रास्ताविकाची प्रत देऊन आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी RSSचे पदाधिकारी संतोष माने, कुमार सुतार, परशुराम भानसे, राहुल चिटणीस, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते आर्य सनदी, ईश्वर शिंदे, महेश कांबळे, स्वप्नील कांबळे, किरण मेस्त्री, अमित कांबळे, गोपाल मेस्त्री, दादू कांबळे, उमेश कांबळे, मनोज कांबळे, चेतन कांबळे, नितीन कांबळे, सागर कांबळे आदी उपस्थित होते। नमस्कार। दिनांक 5 एप्रिल रोजी सौंदलगा येथे विशाल हिंदू संमेलन ठरवण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमास मिलिंद एकबोटे येणार होते, पण आपल्या पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी मधल्या भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये मिलिंद एकबोटेंच्यावर आरोप असल्यामुळं त्यांना न बोलावं आणि त्यासाठी त्यांनी एक तहसीलदारांना निवेदन दिलं होतं की त्यांचा कार्यक्रम करू नये म्हणून। तर त्यांच्या विनंतीस मान देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शताब्दी वर्षानिमित्त जो हिंदू संमेलन होणार आहे आणि संघ सभी समाज को लिए साथ में आगे हे बढ़ते जाना या भूमिकेवर काम करत असल्यामुळं येणाऱ्या 5 तारखेला एकबोटेंच्या ऐवजी आपले एक सामाजिक कार्यकर्ते गजाभाऊ महाजन यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो। इथून पुढे जरी असे काही वैचारिक जरी आपले मतभेद काही वाटले तरी केव्हाही आपण आमच्याबरोबर यावं, आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहे। एवढंच बोलतो, धन्यवाद। आज निपाणी तालुक्यामध्ये या ठिकाणी सौंदलगा गावामध्ये जो 5 तारखेला हिंदू संयोजन समिती यांच्या वतीने जो व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये मिलिंद एकबोटे यांना प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी पाचारण केलं होतं। पण मिलिंद एकबोटे हे भीमा कोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी आणि महाराष्ट्र सरकारनं त्यांच्यावर जातीय दंगली भडकवणे किंवा प्रक्षोभ वक्तव्य करणे याच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत आणि ही अशी पार्श्वभूमी असल्यामुळं ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं त्यांच्या व्याख्यानाला विरोध केला होता। त्यांचं व्याख्यान बंद करण्यासाठी आम्ही तहसीलदार, CPI साहेबांनी, SP साहेबांना जे निवेदन दिलं होतं आणि ह्या निवेदनाचा मान राखून ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या जी मागणी होती त्या मागणीला मान्यता देऊन हिंदू संयोजन समितीचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांनी असा निर्णय घेतला की मिलिंद एकबोटेंचं व्याख्यान बंद करून त्यांच्या ठिकाणी दुसरे त्यांनी वक्ते त्या ठिकाणी पाचारण केलं आहे। त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि संविधानाच्या नुसार आपण जे काय कार्यक्रम घेईल त्याला आमचा कोणताही तुमचा विरोध नसणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान देऊन या ठिकाणी सर्वांना जे हक्क दिलेले आहेत त्या हक्कात तुम्ही देखील सामील आहात आणि या हक्कानुसारच आपण हे सगळं करत असतो। समाजाच्या एकत्रीकरणासाठी
जातीयता निर्मूलन करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन अशा प्रकारचे कार्यक्रम करूया, पण ते संविधानिक पद्धतीनं आणि आपल्या मानवजातीला एक चांगला संदेश देणारे असे असावेत अशी आमची इच्छा. मी ऑल इंडिया पॅन्थर सेना बेळगाव जिल्हाध्यक्ष अमित शिंदे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेना शहर अध्यक्ष संदीप माने आणि सर्व सभासद यांच्या वतीनं हिंदू संयोजन समितीनं जो हा तातडीने निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं पुनश्च आभार मानतो. RSSचे पदाधिकारी असलेले आमचे मित्र अभयांना मानवी यांना आपण ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं संविधानाची प्रस्ताविका देऊन हा जो काही त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.